तथागतांचा विचार ज्यांनी आचरणात आणला ते जगद्गुरू संत तुकोबाराया. तुकोबारायांच्या विचारांनी प्रेरित होऊन ज्यांनी या महाराष्ट्रात या देशात स्वराज्याची निर्मिती केली ते स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांचं स्वराज्य ज्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत जपलं ते स्वराज्य रक्षक क्षात्रवीर शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज. शिवरायांची समाधी शोधून या देशात त्यांची पहिली शिवजयंती साजरी करणारे भारतीय स्त्री शिक्षणाचे जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा ज्योतिराव फुलेंच्याच शैक्षणिक चळवळीला पुढं आपल्या करवीर नगरीमध्ये ज्यांनी कृतीत उतरवलं आणि बहुजनांसाठी आरक्षणाचा वटहुकूम जाहीर केला ते आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज. शाहू महाराज, शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या विचारांना साजेशी अशी राज्यघटना या देशाला देऊन या देशावर, या मानवजातीवर अनंत उपकार करणारे ज्यांचा 132वा जयंती महोत्सव आपण सर्व जगभर आनंदात साजरा केला ते विश्वरत्न बोधिसत्व महामानव, भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, क्रांतिसिंह नाना पाटील, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत सेवालाल महाराज आणि मंचावर ज्या ज्या महामानवांचे फोटो लावलेत सम्राट अशोकांपासून अगदी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांपर्यंत त्या सर्व महामानवांना मी आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या जोरदार अगदी मनापासून या महामानवांचा जागर आपण या टाळ्या वाजवून करूया. तुमच्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो. सर्व या महामानवांना आपला आदर्श मानणाऱ्या सर्व अनुयायांनो, खरं तर आपल्याला वेळेचं भान ठेवावं लागतं. त्यात अमोल मिटकरीचं व्याख्यान असल्यामुळं आणि गृहविभागाचं माझ्यावर जास्त प्रेम असल्यामुळं मला 10च्या आत हा कार्यक्रम संपवावा लागेल अशी पोलीस खात्याची सूचना आहे. त्यामुळे मी ते संपवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो आणि तो करणार. आणि मी प्रयत्न करतो कारण संयुक्त महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव या ठिकाणी प्रागतिक विचार मंच, कदाचित पहिल्यांदा हे नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल, पण माझा यापूर्वीसुद्धा अनेकदा यांच्या जाधव परिवाराशी संबंध आलेला आहे. आणि आज मी इथे जाणीवपूर्वक आलो याचं कारण असं आहे की महामानवांची काल जयंती आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली 14 एप्रिलला आणि 11 एप्रिलला महात्मा फुलेंची जयंती साजरी केली. आणि आता काय, मग आजची 15 एप्रिल आहे, आता पुढं काय? आता जर बाबासाहेबांनी महात्मा फुलेंनी, शाहू महाराजांनी आणि शिवाजी महाराजांनी विचारलं की आता मी जो सामाजिक लढा दिला त्या लढ्याचं काय? आज एका वृत्तपत्रामध्ये एक सुंदर कार्टून छापून आलं की बाबासाहेब असं त्यांना सांगतायत सर्व आपल्या अनुयायांना, सर्व बहुजन समाजाला. बहुजन म्हणजे फक्त बौद्ध नाही. बऱ्यापैकी ओबीसी बांधवांमध्ये असा गैरसमज असतो की बहुजन म्हणजे बौद्ध, असं नाही. बहुजन म्हणजे 18 पगड जाती, मराठा, तेली, माळी, साळी, कुणबी, कोष्टी, धनगर, आदिवासी, लोहार, चांभार, कुंभार, 18 पगड जाती, 12 बलुतेदार. जो आमच्या या महामानवांना मानतो तो सर्व समाज म्हणजे बहुजन समाज. ही बहुजन समाजाची व्याख्या अगोदर समजून घ्या. आज सत्कार करताना विद्रोही तुकाराम हे पुस्तक दिलंय आणि पुस्तक देण्यापूर्वी मला सांगितलं सुद्धा की मिटकरी साहेब जास्त विद्रोही बोलू नका, आणि पुस्तक दिलंय मला विद्रोही तुकाराम. आता मी माझ्या जवळचं बोलत नाही, विद्रोही तुकाराम मधल्या मलपृष्ठावर जे महत्त्वाचा चॅप्टर आहे तो वाचून दाखवतो, चालेल? आणि तिथूनच भाषणाची सुरुवात करतो. मग राग आला तरी त्याला इलाज नाही. मी लिहिलेलं नाही, ज्यांच्या हातात पुस्तक आहे त्यांनी पुस्तकाचं सर्वात शेवटचं पेज उघडावं, असं मलपृष्ठ बघावं. त्यात लिहिलेलं आहे त्यांनी 16 ओळ्याच्या परंपरागत कल्पना नाकारल्या. त्यांनी म्हणजे त्यांनी. आणि जो परद्रव्य व परनारी यांच्या बाबतीत 16 असतो तोच खरा 16 अशी नैतिक कसोटी सांगितली. जो जानवे व शेंडी यांच्याबरोबरचा संबंध तोडेल, डॉक्टर आह साळुंके म्हणतात, त्याला कसलीही बाधा होणार नाही असे तुकाराम महाराजांनी म्हटलेले आहे. विधिनिषेध, यज्ञ, श्राद्ध, पूजा, भविष्यकथन, शुभाशुभ, नवस, कौल, योग, समाधी, उपवास, तीर्थयात्रा
वनवास, गुहेतील ज्ञान, संन्यास, मोक्ष यांचे परंपरागत स्वरूप नाकारून त्यांच्यापेक्षा शुद्ध भावना व शुद्ध आचरण यांना खरे महत्त्व असल्याचे सांगितले. त्यांचा ईश्वरही परलौकिक मूल्यांवर नव्हे तर माणुसकीवर आधारलेला होता. रंजल्या गांजल्या लोकांना जो आपले म्हणतो तो खरा साधू आणि देव अशा साधूजवळ राहतो असे त्यांनी म्हटले. त्यांनी म्हणजे तुकोबारायांनी. देवपूजा करताना असे संत घरी आले असता देवांना बाजूला सारून या संतांची पूजा करावी असे त्यांनी लोकांना सांगितले. लेखक डॉक्टर आह साळुंके. पुस्तकाचं नाव विद्रोही तुकाराम, जे आता स्वागतामध्ये प्रागतिक विचार मंचांनी मला दिलं तेच मी या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि तोच धागा धरून मी आज आपल्या समोर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रबोधनासाठी उभा आहे. मी अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात फिरतोय. 20 वर्ष सातत्यानं महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, बाबासाहेब, अण्णाभाऊ साठे, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा इतिहास मी सातत्यानं सांगत गेलो. लोक हसायचे आम्हाला की अरे जग एकीकडे चंद्रावर चाललंय, यांना जाऊन 100, 200, 400 वर्ष झाली, तुम्ही हा इतिहास आता सांगताय, तुम्हाला काय मिळणार? तुम्ही पागल लोक आहात, वेळी आहात. भगतसिंगांचं एक वाक्य होतं, सीने पे जो दाग है सब फूल के गुच्छे है, हमें पागल रहने दो, हम पागल ही अच्छे है. आम्ही पागल आहोत, पण आम्ही त्यांच्या प्रेमात पागल आहोत. आणि या वेळेपणामुळे जर महाराष्ट्रात कोणती क्रांती झाली असेल माझ्या जीवनात, तर महाराष्ट्र विधिमंडळामध्ये फुले शाहू आंबेडकर सांगणारा एखादा व्यक्ती 1 रुपयाही खर्च न करता आमदार होऊ शकतो, याचं उदाहरण तुमच्या समोर उभं आहे. आणि माझी ही ओळख, मला काही कोण्या बुवा महाराजांना आशीर्वाद दिलेला नाही, त्यामुळे बुवा महाराजांचा भीड मुरवत बाळगण्याचे काही कारण नाही. अलीकडच्या काळात अनेक बाबा जन्माला आले. बागेश्वर बाबा, कालीचरण बाबा, त्याच्यानंतर तो पंडित मिश्रा बाबा, रुद्राक्षवाला, आणि हे सर्व बाबा आमच्या ओबीसींच्या घरात आहेत. बौद्ध समाजांनी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करावी का, तर हे साफ चुकीचं आहे. बाबासाहेब जिवंत असताना बाबासाहेबांचा पहिला पुतळा 1950ला कोल्हापूरच्या बिंदू चौकात मराठा समाजाने उभारला होता. जे उभारणारे होते भाई माधवराव बागल. डॉक्टर बाबासाहेबांसारखा नेता तुम्हाला मिळाला हे माणगाव परिषदेमध्ये जाहीररित्या सांगणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, मराठ्यांचा छत्रपती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी शिष्यवृत्तीसाठी मदत केली ते महाराजा सयाजीराव गायकवाड, मराठा समाजाचे. आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं की एक वेळ माझीही जयंती नाही केली तरी चालेल, पण 26 जून हा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस, हा गोडधोड पेढे वाटून पुरणपोळ्या करून साजरा करा, तो सणापेक्षाही मोठा साजरा करा. हे शाहू महाराजांनी मला दिलंय, हे आपल्याला दिलंय. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांची जयंती एका धर्मापुरती मर्यादित असता कामाच नाही. बाबासाहेबांनी या देशाला एक स्वतंत्र ओळख दिलेली आहे. हे देश, हे राष्ट्र, हे हिंदू राष्ट्र नाही, हे म्हणण्याचं धाडस पहिल्यांदा बाबासाहेबांनी केलं. या राष्ट्राचं नाव भारत राष्ट्र. इंडिया, इंडिपेंडंट नेशन डिक्लेअर इन ऑगस्ट इंडिया. आणि म्हणून या देशाच्या संविधानाची सुरुवात आम्ही प्रथमतः आणि अंततः फक्त भारतीय आहोत, हीच माझी ओळख आहे. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, चांभार, लोहार, कुंभार ही माझी ओळख नाही आहे. माणूस आहे, भारतीय आहे. ही भावना ज्या दिवशी मनात रुजेल, नव्हे तर ती रुजवावी लागेल. नाहीतर अलीकडे जे नव्हते तेच थोपवले जात आहेत. देश हा आझाद होण्या कोण कोण भांडले, आणि कुणा मिळाली खुर्ची आणि रक्त कुणाचे सांडले. अरे दोस्त हो, हा न्याय कैसा, कोठली ही लोकशाही, कोण झाले शहीद आणि पुतळे कोणाचे बांधले. अरे जे या देशासाठी गेलेत आज पाहत असतील, कभी वोटों के लिए मरे, कभी नोटों के लिए मरे. गर होते भगत सिंह तो कहते यार सुखदेव, हम भी किन लोगों के लिए मरे. की ज्या लोकांनी या देशाला विकायला काढलंय, अक्षरशः या देशाच्या राज्यघटनेची रात्रंदिवस पायमल्ली होताना आम्ही पाहतो आहोत. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं, ते केवळ हिंदूंचं राज्य नव्हतं, ते हिंदवी स्वराज्य होतं. त्यात आगरी होते, कोळी होते, भंडारी होते, मराठा होते, मुसलमान सुद्धा होते, तत्कालीन महार वतन सुद्धा होतं, मातंग समाज सुद्धा होता. असं 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांचं राज्य म्हणजे स्वराज्य. ते केवळ हिंदूंचं राज्य नाही, हिंदवी स्वराज्य.
आणि 6742 जाती एकत्र गुंफल्या छत्रपती शिवरायांनी. ते एकाच नावात मावळा. स्वराज्यासाठी जो लढला तो खरा मावळा, तो मावळा. आता रंगवताना असे प्रसंगच रंगवले जातात. अफजल खानाच्या वधाचा प्रसंग सांगितला जातो शिवाजी महाराजांबद्दल. मी सर्व महापुरुषांना 5-5, 10-10 मिनिटात तुमच्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अफजल खान ज्यावेळी स्वराज्यावर चालून आला आणि शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले, त्यावेळी अफजल खानाची आणि महाराजांची लढाई ही हिंदू आणि मुसलमान लढाई नव्हती. शिवाजी राजांनी आयुष्यात पहिल्यांदा जर कोणाचा पाडाव केला तर तो जावळीच्या चंद्रराव मोरेंचा केला, जो जातीतला होता. आणि मग अफजल खानाच्या भेटीचा प्रसंग आहे. इथे शिवाजी महाराज जर हिंदूंचे राजे म्हणून गेले तर शिवाजी राजांचा वकील तिथं काझी हैदर आहे, जो मुसलमान आहे. आणि अफजल खान जर मुसलमान म्हणून येत असेल तर अफजल खानाचा वकील कृष्ण भास्कर कुलकर्णी आहे. इकडे शिवाजी महाराजांसोबत शिवाजी महाल आहेत, तिकडे सय्यद बंड आहे, इकडे मंबाजी भोसले अफजल खानासोबत आहेत. भोसलेच आहेत, शिवरायांचेच चुलत बंधू भोसलेच अफजल खानाच्या गोटात आहेत. पण इकडे 18 पगड जातीचे लोक महाराजांसोबत आहेत. आणि जो लढा आहे शिवाजी महाराजांचा, तो लढा रयतेचं राज्य, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. महाराष्ट्र धर्म म्हणजे महाराष्ट्रात राहतो तो प्रत्येक व्यक्ती, तो महाराष्ट्र धर्माचा व्यक्ती, मराठी बोलणारा माणूस. सरखेल कान्होजी आंग्रेच्या नेतृत्वामध्ये या देशाचं पहिला आरमार, आगरी समाजाला नेतृत्व दिले महाराजांनी. कान्होजी आंग्रेंच्या रूपात पहिला आरमार प्रमुख या देशाला दिलाय. इंडियन नेव्हीचे जनक छत्रपती शिवाजी महाराज. आरमार कोणी बुडवलं? आरमार बुडवलं पेशव्यांनी. शिवशाही गेली आणि पेशवाई आली, पण शिवाजी महाराजांचं वतन बुडवलं, आरमार बुडवलं. बाळाजी पेशवे, कान्होजी आंग्रेंचे आरोप. समुद्र उल्लंघन करणं पाप होतं. धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की समुद्राचं उल्लंघन करून समुद्राचा पोट फाडून जर तुम्ही गेलात तर पाप आहे. पण शिवाजी महाराजांनी वेळ प्रसंग पडला तर धर्म बाजूला ठेवला आणि सांगितलं वेळ प्रसंग पडला तर स्वराज्य रक्षणाकरता आम्ही हा धर्म सुद्धा बाजूला ठेवू. पण 7 समुद्रा पलीकडे आरमार पोहोचवलं आणि स्वराज्याचा भगवा हा अटके पार नेला. शिवाजी महाराज फक्त काही देवदेव करत नाहीत बसले. मावळ्यांना तर देव सापडले होते तोरण्याच्या पायथ्याशी. जिजाऊंकडे गेली मावळे, म्हणले मासाहेब देव सापडले, ती काय करायचं? जिजाऊंनी सांगितलं की स्वराज्य निर्मिती करता वितळवा. देव जे सोन्याचे देव सापडले होते ना ते वितळवले, त्याचे होंड बनवले, स्वराज्याच्या किल्ले बांधणीला प्राधान्य दिलं. जिजाऊ होत्या त्या. आपल्या आईने काय सांगितलं असतं? समजा मला एक भेटले असते सगळे. आता प्रत्येकाच्या देवघरात, माझ्या देवघरात देव असतात. लंगडा कृष्ण तरी असतो, त्याच्यानंतर अनेक देव असतात. प्रत्येक देव 33 कोटी. जागाच नाही 2 BHK बांधला का 5 BHK बांधला, जागाच नाही आमच्याकडे. आमच्या आईने काय सांगितलं असतं बघा? हे सांगितलं का काय म्हणतात, मिटकरी या धर्माच्या विरुद्ध बोलतो. अरे मी हिंदू आहे राव, OBC अदर बॅकवर्ड क्लास मी मधला मी आहे. मला धर्माचा अधिकार दिलाय ना. मला जर उद्या अयोध्येला जायचं असेल तर मला अधिकार दिलाय संविधानानं. पण तिथं बॅनरबाजी करण्याची काय गरज आहे? मग समजा मला भक्तीचं प्रदर्शन कशाला करता, शक्तीचं प्रदर्शन कशाला करता? मला हनुमान चालीसा वाचायचा आहे. भारतीय संविधानानं अधिकार दिलाय. संविधानाचं प्रियांबलच इतकं सुंदर आहे. आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या प्रत्येक नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार वगैरे वगैरे धर्माचं स्वातंत्र्य. हनुमान चालीसा बिलकुल वाचा, पण आपल्या घरात वाचा. काही लोक म्हणतात मुंबईला जाऊन वाचतो. बिलकुल नाही. घरात नमाज पढायची, घरात बुद्धवंदना पढायची, घरात, विहारात, मंदिरात, मस्जिदमध्ये. पण बाहेर गेलात तर तुम्ही या देशाचे नागरिक आहात. म्हणून तिथं ओळख आहे इंडियन. फर्स्टली अँड लास्टली आय एम इंडिया. पण जातीची उतरंड एवढी घट्ट आहे आपल्या. अलीकडच्या काळात जात फॅक्टर बोकाळलाय, मोर्चे निघतायत. हिंदू धर्म खतरे में आहे. कसला खतरे में? हिंदू धर्मात खतऱ्यात जर कोणी असेल तर हिंदू धर्मामधला शेतकरी धोक्यात आहे. सर दुबार पेरणीच. आता हे अवकाळी पावसाचं संकट आहे. पहिलं संकट आलं, दुसरं संकट आलं, तिसरं संकट आलं, आता 4थं संकट आलं.
हे संकट शेतकऱ्यावर आहे. धड पंचनामे होत नाही, तिथं कृषी अधीक्षक पोहोचत नाही, शेतकऱ्याला त्याच्या हक्काच्या मालाचा पैसा मिळत नाही, म्हणून तो आत्महत्या करतो. मी कापूस उत्पादक शेतकरी आहे, मला हेक्टरी 30,000 रुपये खर्च येतो, उत्पन्न 40,000चं होतं आणि 10,000 मध्ये मुलीचा खर्च, शिक्षणाचा खर्च, सर्व खर्च करून काय उरणार आहे हातात? मग शेतकरी आत्महत्या करतो ना. आत्महत्येचं प्रमाण सर्वात जास्त कोण्या समाजात असेल तर ते हिंदू समाजात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार होते, पण बाबासाहेब आंबेडकरांनी ऊर्जा मंत्रीपद सुद्धा भोगलेलं आहे. ते ऊर्जा मंत्री होते, ते कानून मंत्री होते आणि बाबासाहेबांनी छोट्या छोट्या शेतीचा विकास कसा करायचा यासाठी शेतकऱ्यांचा सुद्धा मोर्चा चरीला काढला होता. कोकणामध्ये शेतकऱ्यांचे नेते बाबासाहेब आंबेडकर, किती लोकांना माहित आहे? हरियाणामध्ये भाकरा नांगल धरण आणि धरणातून वीज निर्माण करण्याचा जगातला पहिला प्रयोग बाबासाहेबांनी त्यावेळी करून दाखवला. ऊर्जा मंत्री असताना शेतीला पूर्ण वेळ पाणी मिळावं, वीज मिळावी, ही संकल्पना बाबासाहेबांची. पूर्वीच्या काळी खोत पद्धती होती, सावकार शेतकऱ्यांना लुटायचे, जे तुकाराम महाराजांच्या काळात झालं. लुटलं शेतकऱ्यांना त्या काळामध्ये. तुकाराम महाराज सावकार होते, पण ते अवैध सावकारी नव्हती. जे कर्ज रोखा आहेत ते बुडवलं आणि या देशाचं पहिलं कर्ज माफ करणारी बँक ठरली तुकाराम महाराज. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा जो मूक नायक पेपर आहे, जे वृत्तपत्र आहे, पहिलं वृत्तपत्र, मूक नायकची सुरुवात होती, जगी नाही कोणी मुखियांचा जाणं, काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले, जगी नाही कोणी मुखियांचा जाणं, हे तुकाराम महाराजांचा अभंग लिहिलाय. हाच देव शोधायचा आहे का जो बाबासाहेबांनी शोधला? तो काही मंदिरात नाही. मरतोय कोण? धर्म खतरे में म्हणजे कोणता खतरा आहे? शेतकरी धोक्यात आहे. आज शेतकऱ्याच्या मुलांना काय पाहिजे? टीव्ही लावली तर जे दिसतं ते शेतकऱ्यांच्या मुलांना अपेक्षित नाही. राजकीय सत्ता समीकरण बदलत असतील त्याच्याशी शेतकऱ्यांच्या किंवा मध्यमवर्गीयांच्या किंवा 18 पगड जातीच्या लोकांना देणं घेणं नाही. पहिलं आहे आमच्या हाताला रोजगार द्या, काम द्या, पैसा, अर्थार्जन, आणि अर्थार्जन जर झालं तरच आम्ही आमचे परिवार पुढे नेऊ शकतो. आता नोकऱ्या नाहीत, आत्महत्येची पाळी आलेली. आता कलाकार जिवंत राहतील, 2 माणसं जिवंत राहतील. जे वामनदादांनी सांगितलं त्या काळात, येथे टाटा बिर्ला तरतील, बाकी सगळे उपाशी मरतील. आता स्टेप बदलावं लागतं. आता अदानी अंबानी तरतील, बाकी सगळे उपाशी मरतील. उपासमारीची पाळी आहे, वामनदादानं म्हटलं होतं. आता कलाकार तेवढा जिवंत राहणार आणि दुसरा महाराज जिवंत राहणार. इतके महाराज आहेत समाजात, तुम्हाला मी काय सांगू. आसाराम बापू नावाचे महाराज होते. आसाराम बापूंनी भारतीय संविधानाची चौकट उल्लंघन केलं. काय झाला परिणाम? आसाराम बापूला आजन्म कारावास झाला. त्यांचा मुलगा होता नारायण साई. हे संत नाही आहेत. माझ्या ओबीसी बांधवांना विनंती आहे, हिंदू बांधवांना विशेषतः, बौद्ध समाजाचा खूप चांगला आहे. तुम्हाला बाबासाहेबांनी खरंच उपकार केलेत तुमच्यावर. 1956 नंतर बाबाचं कनेक्शनच नाही तुमचं. कुठला बाबा नाही, कुठला मंत्र नाही, कुठला जादू ना, कुठला टोना ना, कुठला काय सत्यनारायण नाही. कुठलंही घर स्मशानभूमीतही बांधलं तरी घर एवढं मजबूत राहतं का भूकंप होणार, पण आपल्या घराला धक्का नाही लागला. एवढी ताकद मात्र एक आहे. बौद्ध समाजामध्ये जी ताकद आहे ना, ती ताकद प्रत्येक समाजामध्ये ज्या दिवशी येईल त्या दिवशी इथं व्यवस्था परिवर्तनाचा लढा उभा राहणार. बौद्ध समाज जागरूक आहे. त्याचं उदाहरण देऊ? उदाहरण देतो. हो म्हणजे देतोच का? घाबरतो म्हणजे बापाला. अरे वा, अरे वा, सांगायचा भीमा कोरेगावचा याचा घाबरायचा कशाला? त्याचं उदाहरण देतो. जो मुंबई जे शहर आहे, ज्या मुंबई शहराला वाचवण्याकरता अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, अमृतराव गवाणकर या सर्वांनी लढा उभारला. 115 लोकांनी हौतात्म्य दिलं आणि ही मुंबई नावाची राजधानी या देशाची ती जगवली. तो मुंबई केंद्रशासित प्रदेश होऊ नये याकरता हातात डब घेऊन वग गायले, छक्कड लिहिलं, लाल बावटा काढला. त्या मुंबईतल्या मराठी माणसाच्या भरवशावर, त्या मराठी माणसामध्ये आपण सर्व आलोत. कोळी आलेत, आगरी आलेत, भंडारी आलेत, मराठा आलेत, कुणबी आलेत, बौद्ध आलेत, सर्व आम्ही.
यांच्या भरोशावर, यांच्या कष्टावर ही मुंबई जगली, देशाची आर्थिक राजधानी. पण एकाच सन्माननीय पदावर बसलेले एक व्यक्ती असे म्हणतात की महाराष्ट्रातून, महाराष्ट्र से अगर मराठी मराठी म्हणजे काय, महाराष्ट्रातली मराठी लोक काय करू शकत नाहीत, हिंदी भागातली लोक जर इथून निवडून गेली, म्हणजे निघून गेली गुजरातमध्ये, तर महाराष्ट्रात काही उरणार नाही. ते सद्गृहस्थ ज्यांनी इतिहास वाचलेला नाही आहे, एका जबाबदार पदावर तुम्ही आहात. ज्यावेळी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल 2 शब्द बोला असं तुम्हाला आव्हान केलं जातं. अरे ज्या महात्मा फुले काही गरीब होते का महात्मा फुले? जसे आज अदानी अंबानी आहेत ना, तसे महात्मा फुलेंच्या काळात 2 उद्योजक होते, किर्लोस्कर आणि पडगिलवार. किर्लोस्करांचं मासिक उत्पन्न 10,000, पडगिलवारांचं मासिक उत्पन्न 10,000, महात्मा ज्योतिराव फुलेंचं मासिक उत्पन्न 12,000. अदानी अंबानीपेक्षा एक पोल पुढं. तुम्ही आज जे व्हेजिटेबल खाताय ना घरात, त्याच्यामध्ये गाजर आलं, गोबी आली, वांगे आले, बटाटे आले. हा उसा व्यतिरिक्त पहिला प्रयोग, धरणाचं पाणी शेतामध्ये आणून पहिला प्रयोग जर कोणी केला होता आणि परंपरागत पिकं बाजूला ठेवून दुसरी पिकं घेतली, तो आधुनिक शेतीचा पहिला प्रयोग महात्मा ज्योतिराव फुलेंनी केला. म्हणून आज आपल्या घरामध्ये जो भाजीपाला दिसतो ना, ते सुद्धा बाहेर देशातलं इथे कसा आपल्या देशाला पर्याय देता येईल शेतीला. मुशीचं दुकान होतं महात्मा फुलेंचं पुण्याच्या वेताळपेठमध्ये. मुशी म्हणजे सोनं वितळवणे त्याचं दुकान, आणि त्या दुकानाची रोजची विक्री 1,000 रुपये असायची. इतके श्रीमंत महात्मा फुले. पुण्याचे नगरसेवक महात्मा फुले, व्हीटी स्टेशनची पायाभरणी करणारे महात्मा फुले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीचा ढाचा तयार करणारे महात्मा फुले, खडकवासला धरण बांधणारे महात्मा फुले, आणि त्या मिळणाऱ्या म्हणजे शासकीय कंत्राटदार महात्मा फुले, प्रचंड श्रीमंत महात्मा फुले. त्या महात्मा फुलेंनी त्यांच्या मिळालेल्या पैशातून काय केलं? फ्लॅट घेतला, वामन हरी पेठे ज्वेलर्सचं सोनं घेतलं सावित्रीमाईसाठी. केलं काय? त्यांना तर मूल पण नव्हतं. आमचे सन्माननीय मित्र म्हात्रे साहेब इथे आले, त्यांचं जोरदार टाळ्या वाजून स्वागत करावं. मी त्यांना अधिवेशनात म्हटलं होतं की तुम्ही माझ्याकडे येणार नाही, पण मी तुमच्याकडे नक्की येणार, पण मी तुम्हाला घेऊन जाणार नाही माझ्याकडे, तुम्ही आहात तिथंच राहतील. आपण सर्वांनी जोरदार टाळ्या वाजून म्हात्रे साहेबांसाठी एकदा त्यांचं स्वागत करूया. त्यांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करतो की आपण आसनस्थ व्हावं आणि पूर्ण वेळ कार्यक्रम ऐकावा. तुम्हाला काही त्रास होईल असं मी काहीच करणार नाही. आणि अत्यंत संयमी, तितकेच अभ्यासू आणि नव्याने आता विधान परिषदेमध्ये आले, त्याच्यामुळं, आणि मी परिषदेचाच आमदार आहे ना, कनेक्शन आमचं परिषद टू परिषद आहे, त्याच्यामुळं म्हात्रे साहेब आलेत. मला म्हात्रे साहेब आयोजकांनी अगोदर जाधव साहेबांनी सांगितलं, यांनी सांगितलं की राजकीय लोक आहेत बरं का, राजकारण. आमची मैत्री फार लवकर झाली. शक्यतो विधान परिषदेत अशा मैत्र्या होत नाहीत, पण आमची दिसल्याबरोबर मैत्री झाली. आणि आम्ही अपोजिशन साईडला बसतो, ते रुलिंगमध्ये आहेत, तरी मी त्यांना एक दिवस हात धरून आणलं इकडे, म्हटलं इकडे बसा, इकडे तुम्ही शोभता. अशी आमची हसत खेळत मैत्री आहे. आणि शेवटी राजकारण हा इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी राजकारण केलंच. मला सांगा, शिवाजी महाराजांना राज्याभिषेकाला ज्यावेळेस नाकारलं गेलं, त्यावेळी राज्याभिषेक झाल्याशिवाय जनता आपल्याला राजा म्हणून स्वीकारणार नाही हे महाराजांनी ओळखलं होतं. महाराष्ट्रात कोणी जरी पौरोहित्य करायला मिळालं नाही, तरी काशीवरून गागा भट्ट आणला आणि त्याच्या हातून राज्याभिषेक करून स्वतः आम्ही छत्रपती आहोत हे दाखवलं. हे राजकारणाचा भाग नाही तर काय? हे राजकारण आहे ना. आपण बाबासाहेबांच्या जीवनातून राजकारण मायनस करू शकत नाही. त्यांनी सांगितलेलं आहे, तुमचं मत मीठ मिरची एवढं स्वस्त नाही, ते तेवढं स्वस्त समजू नका. तुमच्या मताची म्हणजे मताची किंमत जेवढं तुमच्या पत्नीची आणि मुलीची इबरत आहे, तितकी तुमच्या एका मताची किंमत आहे. ते कोणाला विकू नका. एवढं बोलले, राजकारण नाही तर काय. महात्मा फुले पुणे महानगरपालिकेचे सभासद, कंत्राटदार, शासकीय कंत्राटदार, मिळालेल्या पैशातून महात्मा फुलेंनी काय केलं असेल? मला जर पैसे मिळाले तर मी काय करणार? पहिलं पाहणार की फ्लॅट कुठं मिळतो.
तो अकोल्यात शाळेच्या समोरच मिळाला पाहिजे, माझ्या शहरात, मग मुंबईत मिळाला पाहिजे, मग मुंबईतही चांगल्या ठिकाणीच मिळाला पाहिजे. साधारण आपल्या ज्या अपेक्षा असतात त्या अशा असतात की सोनं म्हणजे ईडी आपल्या घरापर्यंत यावी, अशी व्यवस्था आपल्या पुढच्या पिढीची व्हावी, अशी साधारणपणे आपल्या डोक्यात त्या गोष्टी असतात. महात्मा फुलेंनी काय केलं? महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्या मिळालेल्या पैशातून 1 जानेवारी 1848ला पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली, ज्या शाळेमध्ये माळी समाजाची एकही मुलगी नव्हती. ब्राह्मण समाजाच्या होत्या, धनगर समाजाच्या होत्या, आदिवासी समाजाच्या होत्या, अशा 6 मुली होत्या. 1 जानेवारी 1848 त्या काळामध्ये, पेशवाईच्या काळात मुलींना शिकण्याचा अधिकार नाही. तो काळ आता अलीकडे काळाराम मंदिराचं उदाहरण आहे, संयोगिता राजे भोसलेंचं. काळाराम मंदिरामध्ये तुम्हाला वेदोक्त प्रकरणाचं, वेदोक्त मंत्राचा अधिकार नाही असं काही लोकांनी म्हटलं ना पुरोहितांनी. आता 23 मध्ये तो काळ कसा असेल? भयंकर काळ होता. नवरा मेला तर पत्नीचं मुंडन केलं जायचं, तिचं डोक्यावरचं कुंकू पुसल्या जायचं, तिचे जोडवे काढले जायचे, तिचं मंगळसूत्र काढलं जायचं, तिच्या हातातल्या चुड्या बांगड्या फोडल्या जायच्या, तिचं केशव पण केलं जायचं आणि तिला वाजत गाजत रणशिंग फुंकून सरणावर नेलं जायचं आणि तिथं तिला जिवंत जाळलं जात होतं. ती चाल होती आपल्या देशात, सतीची चाल. नवरा मेल्यानंतर विधवा करून बायकोला, त्याच्या पत्नीला जिवंत जाळले. काकस्पर्श चित्रपटामध्ये ह्या गोष्टी आलेल्या आहेत. पण बायको मेल्यानंतर नवऱ्याचे हातपाय तोडून त्याला जिवंत जाळा, अशी सत्याची चाल नव्हती. पण सतीची चाल होती. तळेगाव ढमढेरेला दोघं पती पत्नी गेले पुण्याजवळ. महात्मा फुले आणि सावित्रीमाई तिथे गेले. नाभिक बांधवांना एकत्र केलं आणि सांगितलं, ह्या तुमच्या बहिणी आहेत ज्या विधवा होतात त्या बहिणी आहेत, यांचं केशवपन करू नका, तुम्हाला पाप लागेल. उलट त्या बहिणी म्हणून समजा, केशवपणाला बहिष्कार करा. नाभिक बांधवांनी महात्मा ज्योतिराव फुलेंच्या हाकेला हो दिला. केशवपण थांबलं, म्हणजे मुंडन थांबलं आणि महिलांची सतीची चाल बंद पडली. 6 मुली शिकल्या पहिल्या शाळेत आणि आज चमत्कार झाला या देशात. देशाच्या पहिल्या शक्तिशाली प्रधानमंत्री म्हणून इंदिराजी गांधींचं नाव आम्ही घेतो. देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील आणि आत्ताच्या राष्ट्रपती द्रौपदीताई मुर्मू. कोणामुळं? बोला ना तुम्ही, मुख्य आहे का? फुले आणि बाबासाहेबांमुळे. हे उद्धार करते आहेत आपले. महात्मा ज्योतिराव फुलेंची जयंती आता सर्व लोक करून राहिले. पूर्वी तर बौद्ध समाजच करत होता. आम्हाला वाटतं का बौद्धांचंच देव आहेत का हे? आमच्या गावात एक पुतळा असायचा बाबासाहेबांचा आणि त्यांच्या बाजूला महात्मा फुलेंचा. आम्ही विचारायचो लहान असताना की हे गौतम बुद्ध आहेत, हे बाबासाहेब, हे कोण आहेत? आमचे आजे सांगायचे, हे बुद्धाचे देव आहेत. आम्हाला वाटतं हे बुद्धाचेच आहेत. आता लोकांनी वाटून घेतले ना. शिवाजी महाराज मराठ्यांचे, महात्मा फुले माळ्यांचे, सेवालाल महाराज बंजारा समाजाचे, भगवान बुद्ध तर ओबीसीने स्वीकारा. भगवान बुद्ध तो ओबीसी आहे. सिद्धार्थ शुद्धोदन गौतम, ज्याच्याकडे गायीची संख्या जास्त असा जो तो शुद्धोधनाचा पुत्र, ज्यांच्याकडे सोन्याचे नांगर होते असा जो तो गौतम बुद्ध. म्हणजे भगवान बुद्ध. भगवान म्हणजे तहान भागवणारा, बुद्ध म्हणजे ज्याच्या बुद्धीचा विकास झाला आहे असा जो तो. कुणबी, ओबीसी, आमचाच भगवान बुद्ध, जो सम्राट अशोकाने स्वीकारला कलिंगच्या युद्धानंतर आणि अखिल भारत मी बुद्धमय करेल अशी संकल्पना मांडली. अहो, नामदेव महाराजांनी स्वीकारला, तुकाराम महाराजांनी स्वीकारला. तोडून अवघ्या चेष्टांचा संबंध पुस्तकात आहे ते. शुद्धापासी शुद्ध बुद्ध भावे, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी हे सगळं आपली परंपरा ही कोणती आहे लक्षात घेतली पाहिजे. की तो ओबीसीचा बुद्ध, जो बुद्ध उपासक आहेत, बरोबर उपासिका पण आहेत. बुद्ध धम्मामध्ये वर्णभेद नाही, वर्चस्ववाद नाही, जातीभेद नाही. बुद्ध समानता शिकवतो. बुद्ध अहिंसा सांगतो. अहिंसा परमो धर्म, हिंसा करणं पाप आहे हे बुद्ध सांगतो.
याचा अर्थ कोणी येऊन आपल्याला लाथा मारावर आपण शांत राहा असं होत नाही. बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार होते. त्याचप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांकडे अनेक कला होत्या. बाबासाहेब व्हायोलिन वादक होते. फार कमी लोकांना माहीत आहे व्हायोलिन वादक. बाबासाहेब त्याचे प्लेयर पण होते. ते नाही का ते 2 चेंडू मारतो आपण काय, हां आता मी कधी खेळलोच नाही ते स्कोर, हां काय ते, हां त्याचे पण बाबासाहेब हे होते, प्लेयर होते, खेळायचे ते असं कधी कधी. आणि बाबासाहेब चित्रकार होते. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाचं एक चित्र रेखाटलं आणि तो बुद्ध डोळे मिटलेला बुद्ध नव्हता, डोळे उघडलेला बुद्ध होता. आणि नानक रत्तूंनी विचारलं, डॉक्टर साहेब विहारांमध्ये जवळपास बुद्धाच्या प्रतिमा डोळे बंद केलेल्या असतात, तुम्ही सुंदर चित्र रेखाटलं पण मग बुद्ध उघड्या डोळ्याचा कसा? मग बाबासाहेबांनी उत्तर दिलं, नानक तथागतांनी अहिंसा शिकवली हे बरोबर आहे, पण अहिंसा इतकीही नसावी की कोणी त्याची परिसीमा करत असेल, धर्माचं नाव घेऊन कोणी मॉब लिंचिंग करत असेल तर असा अत्याचार होताना तुमचे डोळे किंचित उघडे असावेत, हा सुद्धा विचार बुद्धाने दिला. हे मला समाजाला सांगायचं. अहिंसा परमधर्म आहे, बरोबर आहे. तुकोबांनी सुद्धा सांगितलं, दया तिचे नाव भूताचे पालन आणि निर्दालन कंटकाचे, हेही म्हटलं ना. जगद्गुरु तुकाराम महाराजांचे अभंग म्हणजे टाळ घेऊन वाजवण्याचे अभंग नाही आहेत. मऊ मेना हुनी आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू वैसे भले तरी देऊ कासेची लंगोटी आणि नाठाळाचे काठी हनुमाथा नाठाळाचं मस्तक फोडा, हे तुकाराम महाराजांनी सांगितलं. मग बागेश्वर बाबा बोलल्यानंतर आम्ही काय करायला पाहिजे होतं? बागेश्वर बाबांनी जर म्हटलं असेल की तुकाराम महाराजांची पत्नी त्यांना ऊस घेऊन मारायची, आम्ही जी वारकरी संप्रदायाची लोक आहोत आमच्यामध्ये सुद्धा ते गट्स असावेत की आज जर तुकाराम महाराजांच्या पत्नीचा अपमान होत असेल तर बागेश्वर बाबावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. आता एक तव्यावरचा बाबा आला, तव्यावर बसून बाबा आशीर्वाद देताना. एक बाबा पाण्यात झोपतानाचा बाबा आला, लई बाबा आहेत. एक बाबा सकाळी येतो आस्थावर, सांस लो सांस छोड़ो, अंदर देखो बाहर मत देखो. अरे बाबा बाहर तो संविधान चल रहा है देश का, नहीं अंदर देखो, कपाल भाती करो. असं सकाळी सकाळी बाबा येतो की नाही? बाबाचं प्रवचन झालं आणि प्रवचन देणारे एवढे गोड असतात. बघा आपल्या देशात काही काही नियम फार वेगळे आहेत, विचित्र आहेत. शेतकऱ्यांनी जर डुकराला मारलं तर गुन्हा दाखल होतो, पण डुकरानं जर शेतकऱ्याला मारलं तर डुकरावर गुन्हा दाखल होत नाही. म्हणजे सत्संग किंवा प्रवचन मी जर 2 वाजेपर्यंत केलं तर पोलीस प्रशासनाच्या नियमाचं उल्लंघन होत नाही, पण व्याख्यान म्हणलं 10 वाजून गेले का नियमाचं उल्लंघन. आता काय करावं? काय वाटतं तर खरं बोलू. आणि त्यांनाही माहीत आहे जी लोक रात्री 10 नंतर ज्यांचे प्रवचन सुरू होतात, माया में ब्रह्म है ब्रह्म में माया, मनुष्य का शरीर नश्वर है, काम क्रोध लोभ मद मोह मत्सर माया से दूर रहो, अंदर देखो बाहर मत देखो, सांस लो सांस छोड़ो. ये पतंजलि का टूथपेस्ट अगर आप इस्तेमाल करोगे तो आपकी दंत कांति और ये जो नेत्र बिंदु है वो आंखों में डालोगे तो आंखें आपकी और बाबा की आंख फड़फड़ाती क्यों है भाई? इसका कारण यह है कि बाबा का माल भी बोगस है और बाबा भी बोगस है. इस देश में एक ही बाबा हुआ, गाड़गे बाबा, जो बाबा बाबा था हमारा. जिस बाबा ने कहा था कि भगवान कोई मंदिर में नहीं है, जिस बाबा ने कहा था मंदिर बांधा, म्हणजे मराठीत त्यांनी म्हटलं होतं मंदिर बांधलं बापा, देव बसवला देवा पुढे कुत्रा आलं, हाकाललं का जी देवानं? लोक म्हणले नाही जी बाबा. अरे ज्याले कुत्रा हाकालता येत नाही तो देव कसा? तुमच्या देवा पुढं निवड ठेवला, निवदावर कुत्रा आला, हाकाललं का जी? मी नाही म्हणलं, गाडगे बाबा. माझ्या जवळचं तर मी काही सांगतच नाही. आज म्हात्रे साहेबाचा मतदारसंघ आहे, तर कथोरे साहेबाचा मतदारसंघ आहे, मी माझ्या जवळचं सांगतच नाही. ते नसते तर मग ओपनच केला असता कार्यक्रम, ओपन बॅटिंग. आता असं आहे, तुम्हाला बसून ठेवलं, ते कारसाठी बसून ठेवलं मला माहीतच नाही.
ठीक आहे. आणि मला यात लिमिट पत्रकार या तिथे सर्व चॅनलचे एखादं वाक्य इकडं तिकडं झालं का अमोल मिटकरीची जीभ घसरली, माझी जीभ तर जाग्यावर. हे जीभ कबीर की जीभ आहे भाई. जीभ कशी आहे माहिती आहे तुम्हाला? कबीरानं उदाहरण दिलं. कबीर खूप सुंदर आहे. कबीर असं अगदी कबीर जातोय रस्त्याने, कुमाराचं मडकं घडवून पाहतोय. माटी कहे कुमार से तू क्यों रोंदे मोए, एक दिन ऐसा आएगा मैं रोंदूंगी तोय. कबीर, जो कबीर बाबासाहेबांनी स्वीकारला आहे, त्या कबीराला एक दिवस प्रश्न पडला. कबीराने लिहिलं, दंत कहे जीभ से हम है 32 तू है अकेली माय, एक बार चबा जाऊं फिर्याद कहां पर जाय. 32 दात आणि जिभेचं एक दिवस भांडण होतं. दात जिभेला म्हणतात. आपल्या तोंडामध्ये 32 दात असतात ना, असतात की नाही? तुम्ही तर असे सुन बसलात जसं मी प्रवचन करणारा बाबा आहे. प्रतिक्रिया देत जा तुम्ही. तर जे माणसं जिवंत असतात ना ते बघा, हसतात, बोलतात, प्रतिक्रिया देतात, रागावतात, वेळ प्रसंग पडला तर 2 हाणायची ठेवतात, ती माणसं जिवंत आहेत. जी माणसं प्रतिक्रिया देत नाहीत, मुर्दे माहिती आहे? मुर्दे मुर्दे कसे असतात? मुर्दे सकाळी उठतात, मुर्दे आंघोळ करतात, मुर्दे ब्रश करतात, मुर्दे नाश्ता करतात, मुर्दे पेपर वाचतात, मुर्दे टीव्हीवरच्या बातम्या पाहतात, मुर्दे ऑफिसला जातात, मुर्दे संध्याकाळी घरी येतात, मुर्दे संध्याकाळच्या बातम्या घेतात, मुर्द्याजवळ मुर्दे झोपतात आणि मुर्द्याचे पिढ्या जन्माला आणतात. शंभर वर्ष जगण्यात काही अर्थ नाही. 40च जगा, पण लोकांना नावच घेतलं पाहिजे. बाबासाहेबांचं आयुष्य काय? 50 वर्षाचं, जेमते 50-60 वर्षाचं. तुकाराम महाराज 40 वर्ष, शिवाजी महाराज 40 वर्षाचं आयुष्य, संभाजी महाराज 32 वर्षाचं आयुष्य. पण 100 वर्ष झाले ना. 132वी जयंती इतक्या ताकदीनं सांगा बरं कोणाची साजरी होते? टाटा बिर्लाची होईल का? ती टाटाच्या जयंतीला आता व्याख्यान, आणि काय सांगू मी? अंबानी साहेबांची जयंती व्याख्यान, काय सांगू? यांचे 32 मजली अंटेलिया घर होते. मला पोथी लिहायला गेले खाली. 8 नगर होते. तिथे एक राजा राहत होता, त्याला 2 बायका होत्या. पहिली होती आवडती, दुसरी होती नावडती. या पोथीवर जो न ठेवील विश्वास तो जाईल नरकास. नरकाची भीती. सत्यनारायणच्या पोथीत तसंच आहे. ओबीसी बांधवांनो, मला खोटं नाही सांगत. आता तुम्ही एखादा फ्लॅट घेतला, तुम्ही काय करता? फ्लॅट घेतला समजा, मग घेतला ना आता फ्लॅट, मग डायरेक्ट जाऊ ना घरात? नाही, त्याचा टाईम काढतात. किती वाजता गेलो पाहिजे. मग त्याचे दुकान आहेत. तुमची कुंडली, तुम्हाला कोणत्या रंगाची अंगठी, कोण्या खळ्याची अंगठी घालायची, तुमच्या राशीला कितवा शनी लागलाय याची दुकान आहेत. आता आहेत ना दुकानं. मग हे सगळं होत असताना आम्ही जातो, महाराज वेळ सांगा. मुहूर्त निघतं 10 वाजून 12 मिनिटाचं. तिथेही सत्यनारायणाची कथा. आणि कथेत बघा काय, तुम्हाला माहीत असेल पण मी सांगूनच देतो. बौद्ध समाजासाठी नाही, तुम्ही तर करतच नाही सत्यनारायण, मला माहिती आहे. तुम्ही पानाती पाता वेरमणी शिक्षा पदम समाधी, आम्ही साधू साधू साधू. मग काय आदिन्न दादा वेरमणी सुरा वेरय पज्जम पवाद ठादा वेरमणी, हे म्हटलं का साधू 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 झालं. तुमचा कार्यक्रम संपला ना, आमचा वेळ संपत. आम्हाला जर प्रश्न पडते का, आता समजा एखाद्याचं लग्न झालं, त्याला मूल झालं. आता मूल तुझं, बायको तुझी, लग्न तू केलं, नाव कोणा ठेवायचं? अरे आपणच ठेवा ना नाव. नाही तिकडे जातात, काय नाव ठेवू? अनिकेत, कारण मेष राशीचा. हो पण महाराज अनिकेतचा अर्थच असा आहे, ज्याला राहायला घर नाही असाच होतो. पाहिजे नाव बदला जरा. नावात काही नसतं. माझ्या आजीचं नाव गंगा होतं आणि पाणीच नसायचं घरात. आजी गंगा. आजोबाचं नाव धनराज आणि बँकेचं कर्ज अंगावर 10 लाख रुपये. नावात काय? गोडी लुटा गुणाची वादात काय आहे, नवती खुळा फुलाची पानात काय आहे, गुरुत तत्व नाही चेल्यात काय आहे, अन्नात शक्ती नाही पेल्यात काय आहे. अरे गुरु बाणेदार पाहिजे ना. आमचा गुरु कबीर आहे, बुद्ध आहे, बाबासाहेब आहे, शिवाजी महाराज आहे, म्हणून आम्ही बाणेदारपणे बोलू शकतो. या विचाराशी प्रतारणा करणारा माणूस कधीच समाजासमोर तोंड दाखवू शकत नाही. ज्या महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1 नाही 23 शाळा काढल्या, आपली मिळवलेली सर्व प्रॉपर्टी बहुजन समाजाला दिली, त्या महात्मा ज्योतिराव फुलेंबद्दल एका जबाबदार पदावर बसणारा व्यक्ती म्हणतो
सोचो बच्चों बच्ची क्या करते होंगे, 7 साल की उम्र में शादी हो गई थी उनकी. म्हटलं की नाही. अरे ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी 5 मुलं गेलीत. लंडन मध्ये बाबासाहेब गेले होते. आज लंडनला जायला आंतरराष्ट्रीय विमानतळावरून जर तुम्हाला एडनबराला जायचं असेल, ग्लासगो एअरपोर्टला जायचं असेल तर 16 तास लागतात. मुंबई ते ग्लासगो 16 तास विमानाने. त्यावेळी ते जहाजाने गेले. 3 महिने तिथे गेलेत. लंडनला जे लोक गेलेत त्यांना विचारा, लंडन मध्ये तुम्ही गेलात, काय झाडी, काय डोंगर, काय दारू, काय सिगरेट, काय गुलाबी थंडी. अनेक नेते गेलेत लंडनला. लंडन मध्ये गुलाबी थंडीत रमले. बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव नेते असे होते की त्या गुलाबी थंडीत न रमता त्यांनी पाहिलं की माझा शोषित पीडित हा 18 पगड जातीचा समाज आजही शिक्षणापासून कोसो दूर आहे. म्हणून 16 तास लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स मध्ये अभ्यास करून रमाईच्या मांडीवर राजरत्न गेला तरीही समाजाचा विचार सोडला नाही. इथं आलेत. इथे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये नोकरी केली. 500 रुपये महिना त्यावेळेस मिळायचा, ज्या काळात 14 रुपये थोडं सोनं होतं. आणि त्या पैशातून मिलिंद एज्युकेशन सोसायटी, पीपल्स एज्युकेशन सोसायटी, मिलिंद विद्यालय, शाळा काढल्या. महात्मा फुलेंनी शाळा काढल्या मिळलेल्या पैशातून. पण एक व्यक्ती असा म्हणतो, काय म्हणतो, कर्मवीर भाऊराव पाटलांनी, महात्मा फुलेंनी आणि आंबेडकरांनी भीक मागून शाळा काढल्या. भाऊराव पाटलांवर बोलल्यानंतर कोणी काही पेटलं नाही. महात्मा फुलेंवर बोलल्यानंतरही कोणाला काही वाईट वाटलं नाही. पण बाबासाहेबाचं नाव आल्याबरोबर तोंड काळं केलं का नाही. म्हणून मला बौद्ध समाजाचा प्रचंड अभिमान आहे. अमोल मिटकरी जो आज जिवंत आहे तो फक्त या समाजामुळे. मला तर मारून टाकलं असतं आतापर्यंत. माझ्या मागं लागले गाडीच्या, लागत ना आता गाडी स्पीडनं त्या कुत्रे येतात का नाही मागं, तसे लागायचे माझ्या मागं. जिथं निळा झेंडा दिसला तिथं मी ब्रेक मारो गाडीचा. मला माहिती याच्या खाली कोणी येत नाही, इकडे नाही येत. आणि आज असा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती अशी आहे, सगळ्या बसताना सांगतो, प्रत्येकाला यावं लागते जयंतीला. कोणी कोणीही पक्षाचा असो, जयंतीला जावंच लागतं. काय हे सगळं आज जे पाहतोय आपण, हे पोलिसांचं ब्रीद वाक्य, सतरक्षण आहे खल निग्रहण आहे. कुठून आहे त्याचा उगम? समता सैनिक दल. टोपी होती का नाही निळी? काळी टोपी नव्हती, निळी होती, निळी. काळ्या टोपीच्या खालचा मेंदू सडका असतो हे बाबासाहेबांना त्याच वेळेस माहित होतं. निळी टोपी क्रांतीचं प्रतीक. मला अभिमान आहे, आजही मी फिरतो महाराष्ट्रभर. फक्त हा 18 पगड जाती बहुजन समाज आणि विशेषतः माझा बौद्ध समाज. मी जातीनं बौद्ध नाही, पण मी विचाराशी प्रतारणा करत नाही, करू शकणार नाही. कारण मी फुले शाहू आंबेडकर आहे, मी दुसरा असू शकत नाही. मला ते कळलंय, मला कळलंय. म्हणून मी महाराष्ट्र विधिमंडळामध्ये आज जर अमोल मिटकरी आमदार असेल तर ती कोण्या बाबाची पुण्य नाही, कोण्या बुवाची पुण्य नाही, जो आम्ही कधी पाहिलाच नाही त्याची पुण्य नाही. आमच्या पाठीशी पुण्य आहे फक्त फुले शाहू आणि बाबासाहेबाची पुण्याई आहे. त्याच्यामुळे आम्ही सांगणार. पूर्वी पण लोक आम्हाला बोलवायचे, मानधन द्यायचे मला. आताही दिलं, आजचंही दिले मानधन. फुकट नाही बोलावलं मला. मला आयोजक पवार म्हणाले, काय राव तुम्ही तर आमदार झाले, तुम्ही मानधन कशाला मागता? अहो म्हटलं, लावणीचा कार्यक्रम ठेवला का 3 लाख देता का नाही? लावणी आपली परंपरा आहे, त्यात काही दुमत नाही. इंदुरीकर महाराजाला बोलावलं तर 2 लाख रुपये. आणि या बुवा महाराज लोकांना बोलावलं तर, आणि बघा राजकीय लोक एवढे अस्वस्थ असतात ना, त्यांना वाटतं कधी कधी आपला म्हणजे जाते का आपली गादी, किंवा जाते का आपली आमदारकी, जाते का आपली खासदारकी, म्हणून मग ते बुवा महाराजांच्या नादाला लागतं. मी तसं नाही आहे. मी आमदार अजून 3 वर्ष आहे. मी माझी आमदार राहील पुढं, पण व्याख्याता म्हणून माझी ओळख मी मरेपर्यंत काही ते जाणार नाही. मी व्याख्याता आहे आणि व्याख्यात्यांनी मनातून खचून जाऊ नये. वेदांमध्ये लिहिलेलं आहे, संस्कृतमध्ये
शतेषु जयते शुरा सहस्रेषु च पंडिता वक्ता दश सहस्रेषु दाता भवती मानवा. शंभरात एखादा शूरवीर, हजारात एखादा योद्धान, 10,000 एखादा वक्ता. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट संसदपटू होते ना, वक्ते होते बाबासाहेब. त्यांची गाजलेली भाषणं आहेत, त्यांच्या संविधानाची भाषणं वाचा. आणि म्हणून आज 14 एप्रिलचा काल उत्सव आम्ही केला. पण आज काय 15 एप्रिल, हे तर असं झालं की दिवाळी आली, फटाके फोडले, मस्त पंचपक्वान्न खाल्ले, दुसऱ्या दिवशी काय घराच्या समोर फटाक्या कचरा झाडाली कोणी नाही. असं नाही आहे. आम्हाला संकल्प करावा लागेल की या देशामध्ये जो जातीयवाद आता फोफावतोय, हिंदू मुसलमान, शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये हिंदू होते ना, पण मुसलमान होते ना, मुसलमान पण होते. सिद्दी हिलाल होता, सिद्दी इब्राहिम होता, सिद्दी वहाबा होता, रुस्तमे जमान होता, मुफ्तमे जमान होता, काझी हैदर होते. शिवाजी महाराजांनी कुठलंही मंदिर पाडलं नाही, तशी मस्जिदही पाडलं नाही. उलट मुस्लिमांच्या दर्ग्याचं, ख्रिश्चनांच्या चर्चचं रक्षण करा हा आदेश छत्रपतींनी आपल्या मावळ्यांना दिलेला आहे की धर्मस्थळाचं रक्षण करा, पाळा नाही. कोण कोणती मंदिर पाडतो, मस्जिद पाडतो, काय घेणं नाही आम्हाला. सांगा तुमचे प्रश्न सुटणार आहेत का यांनी? तुमचे प्रश्न यांनी नाही सुटणार. मंदिर मस्जिद हे आमचे प्रश्न नाहीच आहेत आताचे. आमचे प्रश्न आहेत इकॉनॉमी. ज्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक अँड पॉलिटिकल सायन्स कॉलेजमध्ये बाबासाहेब तिथे अनेक वर्ष राहतात, तिथून इथे येतात, भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये दुरुस्ती करतात आणि त्यांच्या द प्रॉब्लेम ऑफ रुपीज या शोध प्रबंधावर 1 एप्रिल 1935ला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना या देशात होते. म्हणून बाबासाहेब हे भारतीय अर्थव्यवस्थेचे जनक सुद्धा होते. हे आपल्याला माहीतच नाही. हे अनुल्लेखाने मारल्या जातात या गोष्टी. जाणीवपूर्वक तुम्हाला तुमचे महापुरुष तुमच्या डोळ्यात समोरून आता अलग करण्याचा एक प्रघात सुरू आहे. कोणी दिला आम्हाला मुक्ती? माझी ओबीसी महिलांना विनंती आहे, तुम्हाला जन्मदाता भाऊ असेल एखादा पाठी राखा, ज्याला तुम्ही भाऊबीजेला ओवाळता, रक्षाबंधनला ओवाळता. आणि एखादीला जर भाऊ नसला तर मानलेला भाऊ असतो एखादा, तोही तुम्हाला दिवाळीला भेटायला येतो, राखीलाही भेटायला येतो. एक भाऊ असा आहे ज्यांनी तुमच्या मरेपर्यंत उपकार करून ठेवलेत, की ज्या भावाने सांगितलं की माझी बहीण जर गर्भवती असेल तर तिला प्रसूतीची रजा मिळावी, ती जर एखादी कामगार असेल तर तिला कामगाराची रजा मिळावी, तिचा जर पती मेला असेल तर तिच्या संपत्तीमध्ये पतीच्या तिला बरोबरीचा वाटा मिळावा. हा एका भावाने विचार केला, तो रक्ताचा नव्हता, पण तुमच्या संरक्षणासाठी जो आला. ते एका भावाचा फोटो घरात लावायला विसरू नका. त्या भावाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि लावा फोटो घरात. आज फोटो लावा तुमच्या घरात. बाबासाहेबाचा, महात्मा फुलेचा, शिवाजी महाराजांचा फोटो लागला, कोणती भानामती, भूत, तो शनी, राहू, केतू हे कोणीच घरात येत नाही. माणूस एकदम असा ब्रॉड माइंडेड होतो. आजकाल लोक का वेडीत का झाले तुम्हाला माहिती आहे का? लोकांनी हसणं, चालणं, बोलणं का बंद केलं? मोबाईलमुळं. आमच्याकडे तर व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह केलं तर एकानं फाशी घेतली. अरे वा रे वा, जीवन एवढं स्वस्त झालं, ग्रुपमधून हाकललं म्हणून तू फाशी घेतो. लग्नाच्या वरातीतून फक्त हाकललं. महात्मा फुलेंनी थॉमस पेन वाचला आणि क्रांती करून दाखवली. आग्र्याच्या दरबारात अपमान झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची कबर या महाराष्ट्रात खोदली. मसूर रेल्वे स्टेशनवर बाबासाहेबांना अनटचेबिलिटीचा अनुभव आला. ज्यांना गाडीतून उतरवलं त्या बाबासाहेबांच्या नावाने इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे नागपूर. ही आहे क्रांती. जिथं अपमान होतो माणसाचा तिथं क्रांतीची बीज फुटतात. शाहू महाराजांचा झाला अपमान पंचगंगेच्या घाटावर. वेदोक्त प्रकरण. नारायण भटजी नावाचा कोणीतरी माणूस मंत्र म्हणतोय आणि राजाराम शास्त्री भागवत म्हणतात, महाराज साहेब तुम्ही मराठा आहात, क्षत्रिय आहात. हे मंत्र शूद्रांसाठी आहेत, तुम्हाला याचा अधिकार नाही असं ते म्हणतायत. शाहू महाराजांनी काय केलं? शाहू महाराजांच्या संस्थांमध्ये पहिल्यांदा आरक्षणाचा वटहुकूम, त्यापूर्वी बडोद्याला पण आरक्षणाचा वटहुकूम निघाला होता, पण प्रत्यक्षात अंमलबजावणी शाहू महाराजांनी केली. आणि 1902 साली 50% जागा त्या काळात पददलित समजल्या जाणाऱ्या समाजासाठी रिझर्व केल्या. रिझर्वेशन 50% जागा. आणि पुढं मग बाबासाहेबांनी संविधानातून आपल्याला अधिकार दिला. त्यावेळेस स्वतंत्र मजूर पक्ष होता, त्याचे 16 की 17 सभासद निवडून आले होते. बाबासाहेब म्हणत चला आपला प्रतिनिधी जोपर्यंत आपण विधिमंडळात पाठवणार नाही तोपर्यंत तो समाजाचे प्रश्न मांडू शकणार नाही. मतभेद झाले त्याही वेळेस,
पण बाबासाहेब आंबेडकर वेस्ट बेंगॉल मधून संविधान सभेवर गेले आणि आज ज्या राखीव जागा आहेत एसटीच्या ते सर्व एसटीच्या राखीव जागा या बाबासाहेबांमुळे आहेत. म्हणून एखादा मतदारसंघ जर राखीव झाला तर त्या उमेदवाराला उभा राहण्याचा अधिकार, स्त्रियांना नगरसेविका होण्याचा अधिकार, स्त्रियांना महापौर होण्याचा अधिकार हा सर्व आमच्या संविधानानं दिला. आणि दुर्दैवानं संविधान बाजूला पडलं आणि आता हनुमान चालिसा आला. हनुमान चालिसेमध्ये एक चौपाई आहे, ढोल गंवार शूद्र पशु नारी, सॉरी रामचरितमानस मध्ये, सकल ताडना के अधिकारी. ढोल म्हणजे ढोल, गंवार म्हणजे अशिक्षित, शूद्र म्हणजे तुम्ही आम्ही पण हे स्टेजवरच्या सहित सर्व शूद्र. ढोल गंवार शूद्र, पशु म्हणजे जनावर, नारी म्हणजे स्त्रिया. ढोल गंवार शूद्र पशु नारी. पुढं असं म्हणतात तुलसीदासजी, सकल ताडन के अधिकारी म्हणजे यांना ठोकत जा. सोप्या भाषेमध्ये या ठोकण्याच्या लायक आहेत. आणि कुठं ते श्लोक आहे, न स्त्री स्वतंत्रताम अर्हती, स्त्रियांना स्वतंत्र राहण्याचा अधिकार नाही. पण सावित्रीबाई फुलेंनी 2 काव्य संग्रह लिहिले होते आपल्या आयुष्यात, बावनकशी, सुबोध रत्नाकर आणि काव्य फुले. त्यात सावित्रीबाई महिलांना म्हणतात, इंग्रजी माऊली, इंग्रजी सावली, इंग्रजी वैखरी बहुजनांची, इंग्रजी शिकुनी जातीभेद मोळा, भटा भारुडा गाडून या. इंग्रजी शिका, जास्त मराठीच्या नादी नका लागू. मराठी आपली मातृभाषा आहे, बरोबर आहे, पण आईस्क्रीम मागताना आईस्क्रीमच मागावी लागेल. दुग्ध शर्करायुक्त थंड गणगोल गट्टू नाही मागावं लागणार, तो समजणार नाही दुकानदाराला. 100 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुलेंनी म्हटलं, कबीरांनी म्हटलं की 32 दात माणसाच्या जबड्यामध्ये असतात, दात एकदा जीवेशी भांडण करतात, दंत कहे जीव से हम है 32, तू है अकेली माय. अरे आम्ही 32 आहोत, तू एकटी आहे. लय बोलून राहिली मगापासून. एक बार चबा जाऊ, दाताच्या मधात जर पकडलं जिभेला, फिर्याद कहाँ पर जाय, कोणाजवळ जाशील तक्रार घेऊन. परत आहे का दोहा कबीराचा. कबीर खूप हुशार संत आहेत. म्हणून कबीर आणि रविदासांना शीख समाजाने आपला आदर्श मानला आहे. गुरु ग्रंथ साहिबामध्ये संत सेना महाराज, संत रविदास महाराज आणि संत कबीर महाराज हे शीख धर्मियांचे गुरु आहेत. शीख धर्मियांनी त्यांना आत्मसात केलं. म्हणून शीख समाजात एकही पगडी बांधून भीक मागताना माणूस दिसत नाही. स्वाभिमानी समाज शीख समाज. शीख समाजाचं मंदिर सोन्याचं आहे अमृतसरला. एकही पोलीस नाही, कोणी चोरून नेऊ शकत नाही. कारण 1.25 लाख से 1 लढाऊं, भूप गरीबन को करवाऊं, गवो से मैं शेर मराऊं, तब गुरु गोविंद नाम कहूं. गुरु गोविंदांचे वारस शीख समाज. जास्त उपवास शीख महिला करत नाहीत. कशा आहेत, बाळ झालं का 5 किलोच आणि आजोबाच्या हातात देतात. आजोबा म्हणते झिंधारा पुत्तार. युवराज सिंग बघा कॅन्सर होऊ नये कसा षटकार ठोकतो. आता रिंकू सिंग आला, रिंकू सिंग ना 5 बॉलात 5 सिक्स. त्याला परत चान्स नाही, तो बहुजन हितायवाला आहे आपला. त्याला एकदा दिला IPL ला चान्स, दुसऱ्यांदा नाही देत चान्स त्याला. जसं रिंकू राजगुरूचं झालं का नाही, सैराट मिळाला दुसरा पिक्चर, तसा आहे. बहुजन समाजात हुशार फार आहेत. बहुजन म्हणजे बौद्ध नाही बरं, नाही तर घरी गेल्यावर म्हणत बहुजन समाजात हुशार आहे म्हणजे आपल्यात नाहीत का. आपण सगळे बहुजनच आहो ना. बहु म्हणजे सून नाही बरं. सास भी कभी बहू थी तो बहू नाही आहे हा. अक्षराची सासू मेली म्हणून त्याला आपल्याला काय करावं लागतं. आपल्याला का सुतक पडते अक्षराची सासू मेल्यानी. बहु म्हणजे सून नाही, बहु म्हणजे बहुसंख्याक, बहुजन म्हणजे आपण सर्व हे बहुजन. आपल्या बहुजनात पोटेन्शियल आहे ना. मला सांगा, तुम्ही समोर बसणारे पत्रकार बांधव असतील तर, महाराष्ट्र भूषण पुरस्कारात अण्णाभाऊ साठे बसतात की नाही. अण्णाभाऊ साठेंचं महाराष्ट्रासाठी योगदान आहे की नाही.
अण्णाभाऊ साठेंनी रशियाच्या चौकात जाऊन शिवाजी महाराजांचं चरित्र सांगितलं. डफ घेतला हातात. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. हे होती उभा रंग गव्हाळा कोर चंद्राची, उदात गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. चतुर होते की नाही? सीता ती माझी रामाची. राम तो माझ्या सीतेचा नाही, सीता ती माझ्या रामाची. हुशार होते आपले महापुरुष सगळे. आपलं काव्य काय एसीत आहे का? तुझ्यासाठी आणेल मी सूर्य चंद्र तारे ग. अरे गवाराच्या शेंगा चालून दाखव तू. सूर्य चंद्र तर लय दूरची गोष्ट आहे. हे एसीतलं साहित्य आहे साहेब. त्या तिथे पलीकडे तिकडे माझ्या प्रियेचे झोपडे. एसी मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मधात उभा मंगेश, डोक्यावर उभा मंगेश. एसी मधले गीत आहेत ही. नाही पहाटे पहाटे मला जाग आली. आता 8 वाजता उठतो. आता तुझ्या रेशमाची मिठी सैल झाली. हे आपलं पंत साहित्य नाही. आपल्या साहित्य त्या दुष्काळी लोकांची पोथीच कुणी नावाची. दो दिसाची भाकर भाजी तेही नसे त्या काजी. अन्नाच्या शोधासाठी पाण्याच्या शोधासाठी घेऊन बिऱ्हाड पाठी तांडा चालला. हे आपलं गीत, वामन दादाचं गीत. भीमा तुझ्या मताचे जर 5 लोक असते, तलवारीचे तयाच्या नारेच टोक असते. वाणीत भीमा हे करणीत भीम असता, वर्तन तुझ्या पिलाचे सारेच चोख असते. हे आहे काव्य. हे काव्य आहे. शाहीर उमपांनी लिहिलेलं काव्य, अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेलं काव्य. माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. हे होती उभा रंग गव्हाळा खोर चंद्राची, उदात गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची मंद चालाची, सुगंध केतकी, सतेज कांती घडी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काळी धवण्याची, रेखी भुया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरीबाची. मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाण, तिच्या गुणाची छकड मी गायली. माझ्या जीवाची होती या काहिली, माझी बैल गावाकडे राहिली. कसं आहे का? हा मग महाराष्ट्र भूषण भेटायला पाहिजे का नाही? पण अण्णाभाऊची जात येते माग, मातंगाला महाराष्ट्र भूषण. आता तुम्ही माझा दुसरीकडे नका नेऊ घेऊ. मी तुम्हाला सांगतोय तेवढं आहे का? 2014ला कोणाला दिला महाराष्ट्र भूषण? जे शाहीर नव्हतेच त्यांना दिला. शाहीर खरे बाबासाहेब देशमुख. ओम नमो श्री जगदंबे नमन तुझा अंबे करुणी प्रारंभे. हे गायला पंचम लागते साहेब. गळा कसा? कुणब्याचं काय, कुणब्यागरचं दानं, बामणाचं लिवणं आणि मांगा महाराचं गाणं. पंचम पंचम पंचम. आता ते शाहीर गात होते पंचम मध्ये. हे आपलं काही शास्त्रीय संगीत थोडी आहे. जे आहे ते स्पष्ट आहे. पोवाडे लिहिले बाबासाहेब देशमुखांनी. ओम नमो श्री जगदंबे नमः तुझा अंबे करुणी प्रारंभे. बाबासाहेब देशमुख तेच शाहीर. दुसरे आले शाहीर, त्यांना दिला महाराष्ट्र भूषण. त्यांनी काय लिहिलं? राजा शिवछत्रपती नावाची कादंबरी, प्रकरण क्रमांक 9, कसब पुणे. त्या 7व्या आवृत्तीच्या कसब पुणे प्रकरणामध्ये हे लिहितात, पंताचे शिवबावर असे प्रेम होते की भक्त आणि सेवक हे नातेच नव्हते जुळले, नातेच नव्हते उरले. खुद्द शहाजी राजे लावत नसतील इतका जीव पंत शिवबाला लावायचे. जिजाबाईकडे पाहून पंत म्हणायचे, ही बाई काही साधी सुधी नाही, हिची जडणघडण आवरच आहे. पंत भारदस्त होते, जबरदस्त होते, मोठा हौशी म्हातारा. या वयात हौस करायला मन तरुण असावं लागतं. पंत जिजाबाईच्या सहवासात रमत होते. पंताचे, जिजाबाईचे आणि शिवबाचे गोत्र एक होते. गोत्र कोणाचं एक असतं हो? आई वडील आणि मुलाचं ना. तुमच्या घरात मी आलो, एक फोटो आहे, आई वडील आणि म्हणजे एक स्त्री, एक पुरुष आणि एक छोटा मुलगा. काय नातं लावणार आम्ही? आई वडील आणि मुलगा. पुण्याच्या लाल महालामध्ये याच कादंबरीतून एक शिल्प उभं झालं. शिवाजी महाराजांच्या हाती नांगर दाखवला, बाजूला जिजाऊ साहेब दाखवल्या, आणि बाजूला कोण असायला पाहिजे? छत्रपती शहाजी महाराज. ते अब्सेंट दाखवले. आणि कोण दाखवलं? दादोजी कोंडदेव. आणि जेम्स लेननी त्याच्या पुस्तकात लिहिलं, शिवाजी द हिंदू किंग इन इस्लामिक इंडियामध्ये पुण्यातली लोक अशी कुजबूज करतात. आभार पुरंदरेचे मानले त्यात लिहितात, पुण्याची लोक अशी कुजबूज करतात. दादोजी कोंडदेव वॉज बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी. विषदेवनी संपविला चौमुलखाचा छत्रपती. यांच्या हरामखोरीचे आणखी पुरावे देऊ किती? खरं सांग बहुजना, तुला जाग का येत नाही? अरे बापाचा बाप बदलला,
अरे राग काय येत नाही. काय दिलं? महाराष्ट्र भूषण दिला. हे आम्हाला दुःख वाटतं की आम्ही माणसं जिवंत आहोत, आम्ही मेलेली पुरलीत. अरे ज्या छत्रपती शिवरायांच्या एका शब्दासाठी तानाजी मालुसरेंनी आपलं बलिदान केलं, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका शब्दासाठी मावळे प्राण त्याग करत होते, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रावर शिंतोडे उडवले. त्या छत्रपती संभाजीराजांची आतापर्यंत बदनामी झाली. आतापर्यंत मदिरा आणि मदिराक्षीच्या नादी लागलेला राज्यमुडव्या राजा म्हणून संभाजीराजांची निर्भसना होत गेली. तुम्ही आता धर्मवीर म्हणताय. अरे संभाजी महाराज स्वराज्य रक्षक होते, कारण स्वराज्यामध्ये धर्म पण येतो. शिवाजीराजांनी निर्माण केलेला मानव धर्म, त्याचं रक्षण छत्रपती संभाजीराजांनी मरणाच्या श्वासापर्यंत केलं. संभाजीराजांचं बलिदान झालं. तो दिवस शोकाचा असायला पाहिजे ना. 14 एप्रिल हा आनंदाचा दिवस आहे. काल आपण पेढे वाटले, ढोल वाजवले, मिष्टान्न खाल्लं, आनंदाचा दिवस आहे. बाबासाहेबांचा जन्म झाला आहे. पण 6 डिसेंबरला आपण करतो का? तो दिवस आपण शोक व्यक्त करतो, श्रद्धांजली करतो, अभिवादन करतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांचं स्वराज्य शंभूराजांनी रक्षण केलं, त्यांची हत्या ज्या दिवशी झाली, त्या दिवशी आम्ही पुरणाच्या पोळ्या खाव्या? कुठे आहे आमची नीतिमत्ता शिल्लक? ज्या दिवशी बळीराजा मारला त्या दिवशी आम्ही फटाके फोडावेत? अरे यापेक्षा आमचा डीएनए आणखी किती थंड असायला पाहिजे. हे बोलायचं नाही तर कुठे बोलायचं? हे प्रबोधनातच बोललं पाहिजे. काय होणार आहे? जास्तीत जास्त काय होणार? कबीरांनी सुंदर उदाहरण दिलंय. दंत कहे जीभ से हम है 32, तू है अकेली माय, एक बार चबा जाऊं फिर याद कहां पर जाए. की आम्ही 32 आहोत, तू एकटी आहे, खूप बोलतेस. आम्ही 32 जर पकडलं तर कुठं जाशील? जीभ हुशार असते ना, ती फुले शाहू आंबेडकरांची असते. जीभ कहे दंत से तुम हो 32, मैं हूं अकेली माय. पुढं आहे का जरा? एक बार टेढ़ी चलो 32 ही गिर जाए. शब्द संभल कर बोलिए, शब्द को हाथ न पाओ. एक शब्द दवा करे तो दूजा करे घाव. अरे माझ्या या महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा अपमान होतोय, महात्मा फुलेंचा अपमान होतो, बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान होतो, त्यावेळी बहुजन समाज का झोपलेला असतो? म्हणून आज जर आम्ही याचा विसर पडला, पुढची पिढी माफ करणार नाही, लक्षात घ्या. जर एखाद्या गोष्टीचा तुम्ही चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत असाल तरी पिढी जा विचारेल, आणि चुकीच्या विरुद्ध बंड करत असाल, कारण बाबासाहेबांनी म्हटलं बंड करण्याची धमक त्यातच असते जो गुलामी कधी स्वीकारत नाही. हे बाबासाहेबांनी सांगितलं. बाबासाहेबांनी रमाईसाठी मोठी मोठी घरं नाहीत बांधली, पुस्तकासाठी घर बांधणारा पहिला महामानव राजगृह बाबासाहेबांनी बांधलं. मग आमच्या घरी एक पुस्तक तरी असावं, ते वाचावं, त्या पुस्तकात काय लिहिलं ते पाहावं. भरपूर काही बोलण्यासारखे खूप मुद्दे आहेत. पण पडवळ साहेब गेलेत का? हां, माझं लक्ष आहे सर, माझं घड्याळवर पक्क लक्ष आहे. घड्याळचा माझा फार जवळचा संबंध असल्यामुळे आहे की नाही मात्र माझं घड्याळच्या नियमाच्या पलीकडे मी जाणार नाही. कारण एक सांगतो, भारतीय संविधानाचा सन्मान करणारे आपण सर्व लोक आहोत. संविधानाच्या नियमानुसार 10 वाजता कार्यक्रम बंद करावा लागतो असा शासनाचा GR आहे. शासनाचे अनेक GR असतात. एक नवीन GR आला होता, फोन आला की वंदे मातरम म्हणा. मग मी GRचं पालन केलं, म्हटलं बायकोलाच फोन केला. मी म्हटलं वंदे मातरम जेवलीस का ग? बायको म्हटलं नाही, तुम्ही आज काय बिघडले का कुठं? म्हटलं वंदे मातरम म्हणून फोन ठेवताना. म्हणजे असे काही GR असतात. तसा एक GR असा आहे की 10 वाजता हा कार्यक्रम बंद करावा लागतो. मी फार वाट पाहत होतो की मला 7:30 ते 10, मी 3.5 तास बोलणारा माणूस आहे पण पाणी नाही पित. बघा यांनी बॉटल आणली, पिलो का मी? कारण मी पतंजलीचं कुठलंही प्रोडक्ट वापरत नाही, त्याच्यामुळे माझ्यामध्ये तेवढी एनर्जी आहे. आज प्रागतिक विचार मंचच्या वतीने कुठे गेलेत आपले पवार साहेब? पुढे तुम्ही असाल, आमचे जाधव साहेब पुढे. हो जाधव साहेब, लय बोलायचं होतं राव, पण मला एवढ्या अडचणी आणल्यात आज. निदान 7ला माईक हाती दिला असता तर 3. आता तर मी फुले सांगायला सुरुवात केली होती ना. शिवाजी महाराज राहिले होते, फुले, बाबासाहेब आणि अण्णाभाऊ साठे समारोप कार्यक्रमाचा. आपला नॉनस्टॉप कार्यक्रम आहे. आपली काही नेटफ्लिक्स सारखी ती वेब सिरीज नाही आहे. सुरू ॲडव्हर्टाईज नाही. बरं कीर्तनकाराला आधार तरी असतो मधात.
याने वाजून वाजवा रे असतो का नाही, गायकाली असतो बजाव उधर से. आपलं तसं नाही ना, आपलं सुरूच एकदम. ही ताकद सगळी फुले शाह आंबेडकरांची आहे. जाताना वामनदादाचे 1-2 मिनिटाचं गीतानी समारोप करतो. मुद्दे बरेच उलगडायचे राहिलेत. पुढच्या वेळेस जेव्हा भेट होईल त्यावेळेस आवर्जून मी हे सगळे मुद्दे उलगडेल. पण परत एकदा प्रागतिक विचार मंचासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवाव्यात. त्यांनी या ठिकाणी महापुरुषांचा जन्मोत्सव व जनसागराचा प्रबोधनाचा कार्यक्रम हा संयुक्त जयंती महोत्सव आणि संयुक्त जयंती महोत्सवच घेत चला. नाहीतर काय होतं, जयंतीला प्रत्येक चौकात अभिवादनाचे कार्यक्रम असतात. मग या चौकात त्या चौकात तसं न करता एकच मोठी जयंती. त्याच्यामुळे एक एकी पण दिसते, एक संघटन दिसतं. आपण शिकलेले आहोत, आपण संघर्ष सुद्धा करू शकतो. फक्त आपण संघटित होणं तेवढं बाकी आहे. हा सर्व 18 पगड जातीचा कुणबी, तेली, माळी, साळी, कोष्टी, धनगर, आगरी, आदिवासी 18 पगड जाती 12 बलुतेदार एकत्र या आणि बाबासाहेबांचं संविधान या देशात कोणी नख लावणार नाही. कारण मिश्रा महाराज नावाचा एक शिव महापुराण कथा सांगणारा महाराज आहे. त्यांनी असं म्हटलं होतं, हमें इस देश को संविधान को बदलना है और हिंदू राष्ट्र लाना है. तर त्या मिश्रा बाबाला सांगतो, तुझ्या बापाचे बाप जरी खाली आले तरी संविधानाची संहिता ते बदलू शकत नाहीत. संविधानाच्या चौकटीच्या बाहेर ते जाऊ शकत नाहीत. त्याच्यामुळे संविधानाला बाधा उत्पन्न होणाऱ्या अशा बाबाभुवांचा बंदोबस्त झाला पाहिजे. एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि वामनदादाच्या गीतानी फक्त तुम्हाला जर गीत आवडलं तर तुम्ही नक्की टाळी वाजवा. जगातली देखानी, बाबासाहेबांची कलम तशी आहे, कलम आहे. हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. हजारो वर्ष त्यांनी शस्त्र परजली, इथला कोपरा सुद्धा हल्ला नाही. बाबा तुम्ही पेन उचलला आणि या देशाचा इतिहास बदलला. एवढी ताकद बाबासाहेबांची लेखणी, त्या लेखणीवर वामनदादांनी गीत लिहिलेलं आहे. जगातली देखणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची लेखणी. काळ्या मनूचा इमला मी जाडीला, त्यात मनूचा मुर्दा मी गाडीला. मुर्दा मनूचा मीच पाडला रणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची लेखणी. आयऱ्या गैऱ्याच्या लेखण्या दिसती दिसायला देखण्या. काळ्या मनाच्या झाल्या साळ्या जणी ग बाई मी भीमाची, भीमाची लेखणी ग बाई मी भीमाची लेखणी. आपण एकदा महापुरुषांचा जय जयकार करणार आहोत. मी शेवटी जय म्हणायला लावेल, तुम्ही सर्वांनी जय म्हणायचं. पहिला नारा आपण छत्रपती शिवरायांचा देऊ शाहीर अमरशेखांच्या पोवाड्यातून. अमरशेख म्हणतात, हे आला आला शिवराया आला योग्य समयाला जिजाऊ नदीला. हे आला आला शिवराया आला योग्य समयाला जिजाऊ नदीला. मराठ्यांनो करा रे जय जयकार, छत्रपती शिवाजी महाराज की. फक्त मराठ्यांनी केला जय जयकार. बाकी जे मराठा म्हणजे जो महाराष्ट्रात राहतो आणि मराठी बोलतो आणि शिवाजी महाराजांना आपलं दैवत मानतो, तो सर्व मराठा. एकदा हा अजून घेतो ना सर्व ऑडियन्स जोरात. हे आला आला शिवराया आला योग्य समयाला जिजाऊ नदीला. हे आला आला शिवराया आला योग्य समयाला जिजाऊ नदीला. मराठ्यांनो करा रे जय जयकार, छत्रपती शिवाजी महाराज की. सर्व शिवभक्त आहेत. आता तुम्ही नाही म्हणायचं, आता फक्त स्टेजवरचे भक्त तुम्ही. हे काही नाही, ते शिवभक्त नाहीत का? आपण तपासू नये एकदा. हा शांत राहा, शांत. ते मला व्याख्यान झाल्यानंतर काही शिव्या घालत तिकडे, पण हे वस्तुस्थिती आहे, मी बोललो. शिवाजी महाराज त्यांची आहे, ऑब्विसली काय बरोबर आहे ना जाधव साहेब. चला एकदा त्यांच्यावर लक्ष ठेवा, तुम्ही कोणी जय म्हणायचं नाही. हे आला आला शिवराया आला योग्य समयाला जिजाऊ नदीला. मराठ्यांनो करा जय जयकार, छत्रपती शिवाजी महाराज की. मग तुमच्यापेक्षा पुढचे तुम्हाला काय वाटलं? आता हे उभे आहेत एवढेच. क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंचा. हा आता सर्वांनी नारा द्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, भारतीय संविधानाचा. धन्यवाद. आपण सर्वांनी माझा सन्मान केला आणि शांततेने ऐकलं त्याबद्दल. क्रांतिकारी जय भीम, जय भारत, जय शिवराय. सर्वांनी बसा 2 मिनिटं.